नमस्कार, मी मृणालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. अर्धा किलो खवा जो घरी बनवलेला आहे, अर्धा किलो साखर, 50 ग्रॅम रवा, 50 ग्रॅम मैदा, वेलची पूड, पिस्ते बारीक कट करून घेतले, बदाम बारीक कट करून घेतलेत आणि थोडंसं रवा भिजवण्यासाठी दूध. सर्वप्रथम आपण बारीक रवा दुधाने भिजवून घेऊया. 2-3 चमचे दुधाने. हे बघा, असा हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता परातीमध्ये खवा घालूया. आणि मनगटाने चांगला मळून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये मैदा घालूया. त्या खव्यामध्ये भिजवलेला रवा जो आहे तो मिक्स करूया आपण. आपल्याला जर आपला खवा जर थोडा नरम वाटत असेल तर आपण त्यामध्ये रवा आणि मैद्याचे प्रमाण वाढवू शकतो. हे बघा, इथे आपला हा गोळा तयार झाला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालूया. आणि याला मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपला हा खवा मळून झालाय. थोडा हाताचा दाब देऊन गोळा करावा. कढईमध्ये तेल घालूया. एका साईडला आपण पाक तयार करायला ठेवूया. त्यासाठी मी 2 कप साखर घेतली आहे. तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. साखर आपण घालूया. जेवढी साखर आहे तेवढंच पाणी आपण घालूया. आता साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे. हे बघा, तेल तापलंय की नाही आणि आपला गोळा व्यवस्थित निघतोय की नाही त्यासाठी छोटासा गोळा आपण तेलामध्ये टाकून बघूया. हे बघा, हा गोळा तळून झालाय व्यवस्थित, म्हणजे आपलं प्रमाण बरोबर आहे. आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया.
हे गुलाबजाम तयार आहेत. ह्या प्रमाणामध्ये साधारण 42 गुलाबजाम होतात आणि तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तयार आहे आपले खव्याचे गुलाबजाम. तुम्हाला आजची ही साधी, सोपी, सुटसुटीत रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.